सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 23 एप्रिलला मंगळवारी चैत्र पौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमा तिथी सुरू होणार 22 एप्रिलला उत्तर रात्री 5:18. तर पौर्णिमा संपणार आहे 23 एप्रिलला उत्तर रात्री 3:25. म्हणजे उद्या संपूर्ण दिवस 23 एप्रिलला मंगळवारी संपूर्ण दिवस रात्र पौर्णिमा तिथी आहे. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. या दिवशी केलेले तोडगे उपाय खूप प्रभावी ठरतात. आपण आपल्या घरादारासाठी मुलाबाळांसाठी उपाय करायलाच हवे. यावर्षी मोठ्या संयोगाने चैत्र पौर्णिमा ही मंगळवारी आली आहे. याच दिवशी हनुमान जयंती सुद्धा आहे. चैत्र नवरात्री तुमची काही कुलदेवीची तुमच्या कुलस्वामिनीची सेवा अर्चा राहून गेली असेल, पूजा अर्चा, तर तुम्ही उद्या करू शकता. तुम्ही ओटी भरायची राहून गेली असेल चैत्र नवरात्रीत, तुम्ही उद्या भरली चैत्र पौर्णिमेला तरीही चालेल. तुम्ही मंदिरात जाऊन ओटी भरू शकता किंवा तुमच्या देवघरात सुद्धा भरू शकता. चैत्र पौर्णिमेला केलेली सेवा उपाय कधीच खाली जात नाही. या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय केले, तुमचा गोल्डन पिरियड सुरू होईल. पैशांसंबंधी सर्व प्रॉब्लेम दूर होतील. अगदी 100% नाही, 1001% तुमचा गोल्डन पिरियड सुरू होईल आणि तुमचे सर्व पैशांसंबंधी प्रॉब्लेमसुद्धा दूर होतील. सुख शांतीसुद्धा तुम्हाला मिळेल. पैसा हाच या जगात सर्वस्व आहे असं मी कधीच म्हणत नाही. घरात सुख शांतीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. पण पैशाशिवायही कोणतीही गोष्ट कामं होत नाही. ज्यांच्याकडं पैसा आहे त्यांच्याकडं काही वेळा सुख समाधान शांती नाही. आणि काही वेळा असे लोक असतात जे 2 वेळ चटणी भाकर खाऊन सुद्धा सुखी समाधानी असतात. या जगात जगायला पैसाही तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढी सुख आणि शांती. तुमच्याकडे जर पैशांसंबंधी काही प्रॉब्लेम सुरू असतील, घरात आर्थिक अडचण असेल, काही कामं जे पैशांनीच पूर्ण होतात, तशी तर या जगात पैशाने सर्व अडलेली कामं पूर्ण होतात. तसेच ज्यांच्याकडं पैसा आहे, सुख समाधान नाही, घरात विनाकारण काही ना काही कारणाने पैसासुद्धा खर्च होतो. म्हणजे पैसा येतो भरपूर आणि तशाच पावली पैसा जातो सुद्धा. असे सुद्धा काही घरं असतात जेणेकरून आजारपणात जातो. कुणाच्या मुलामुलींचे लग्न जमत नाही. काही वेळा खूप अडथळे येतात. काही वेळा लग्न झालेल्यांना संतान मुलबाळ होत नाही. मुलाचे मोठ्या क्षेत्रात जाऊन प्रगती करायची तुमच्या मुलांची खूप इच्छा असेल, पण पैशामुळे काही कामं अडलेली असेल. असे भरपूर संकट चिंता या जगात प्रत्येकालाच आयुष्यात आहे. तर उद्या असे प्रभावी उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या जीवनात गोल्डन पिरियड सुरू व्हायलाच हवा. कारण खूप काळ असे कामं आडले तर सर्वच कसं विस्कळीत होतं जीवनात. म्हणून असे काही उपाय असतात जे आपल्याला पौर्णिमेला करायचे आहे. तर उद्या चैत्र पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे. प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यात कच्चं 2 चमचे दूध टाकायचं आहे. म्हशीचं असो गाईचं असो 2 चमचे दूध टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल दूध तापवलेलं आहे तरीही चालेल. 1-2 चमचे दूध टाका. चिमूटभर हळद टाकून मगच आंघोळ करायची आहे. अगदी लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा, महिला पुरुष लहान मुलं वगैरे सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यात उद्या 2 चमचे दूध, थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग आंघोळ करायची आहे. आंघोळीनंतर घरदार स्वच्छ झाल्यानंतर घरात चमत्कारिक पाणी शिंपडायचं आहे. थोडं तांब्यात पाणी घ्या, मगात घ्या, तांब्यात घ्या. त्यात थोडंसं गोमूत्र, थोडंसं गंगाजल असेल तर टाका, गोमूत्र अवश्य टाका, थोडीशी हळद टाकायचं आहे आणि चांगलं बूज भरून 2-3 चमचे भरून गुलाबजल टाकायचं आहे. या वस्तू पाण्यात टाकून संपूर्ण घरात हे पाणी शिंपडायचं आहे. इतकं मांगल्यमय प्रसन्न वातावरण तुमच्या घरात तयार होईल की तुम्हालाच लगेच फरक दिसून येईल. काही ना काही चांगल्या गोष्टी कानावर पडायला सुरुवात होईल. त्याचबरोबर उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. उंबरठ्याची छान मनापासून पूजा करा. मुख्य दाराशी दोन्ही वेळा जमला तर दिवा लावा.
नाही जमलं संध्याकाळी तरी अवश्य लावा. तुळशीचे पूजन करायचे आहे. एक वेळ तरी तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावा. थोडासा शेंदूर असेल तर तो घ्या, थोडा ओला करा शेंदूर, आणि नसेल तुमच्याकडं तर काही हरकत नाही. हळदी कुंकू थोडंसं पाणी टाकून ओलं करायचं आहे. मुख्य दार आधी स्वच्छ पुसून घ्या आणि मुख्य दारावर तुम्हाला शुभ चिन्ह काढायचं आहे. आधी वरती श्री काढा, नंतर स्वस्तिक काढा, शुभ लाभ काढा आणि मुख्य दारावर शेंदूरने किंवा हळदी कुंकवाने तुम्हाला काढायचं आहे. जय श्रीराम. श्रीराम श्री विष्णूंचे अवतार आहे. माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील. उद्या हनुमान जयंती आहे. जय श्रीराम. प्रत्येकाने आपल्या दारावर हळदी कुंकवाने लिहा किंवा शेंदूरने लिहा, पण जय श्रीराम आपल्या मुख्य दारावर अवश्य लिहा. माता लक्ष्मी धावत धावत तुमच्या घरात नाही आली तर बोला, अवश्य लिहायचं आहे. हळदी कुंकवाने लिहिलं तरी पण चालेल. तुमच्या घरात या सर्व गोष्टी करताना आनंदाने मनापासून करायचं आहे. करायचं म्हणून करू नका, आनंदाने करा. थोडंसं लवकर उठून मग करा. देवघरात देवांना अभिषेक करून पूजा करा. श्रीयंत्र कुलदेवीचा टाक असेल त्यावर कुंकुमार्चन करा. दिवसभर महिलांनी माता लक्ष्मीचा मंत्र जपायचा आहे. ओम श्रीम नमः. अगदी लहानसा मंत्र आहे. येता जाता उठता बसता ओम श्रीम नमः मंत्र जपा. 16 वेळा तुपाचा दिवा लावून महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे. उद्या नाहीच जमलं एक वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा, पण जमलंच तर 16 वेळा सकाळी करा, संध्याकाळी करा. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ अवश्य करा. अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात. तुमच्या कुलस्वामिनीला एक वेणी पानाचा गोड विडा अर्पण करायला उद्या विसरू नका. नंतर तुम्ही ती वेणी तुमच्या डोक्यात माळली तरीही चालेल. पानाचा गोड विडा तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल. माता लक्ष्मीला लाल फुलं अवश्य व्हा. गुलाबाचे अत्तर घरात अवश्य शिंपडायचं आहे उद्या. आता अत्तर नसेल, गुलाब, केवडा, सुगंधित धूप किंवा अगरबत्ती असेल तुमच्याकडं, दोन्ही वेळी लावून द्या. त्याचबरोबर 11 लवंग घ्यायच्या आहे, फुलाच्या घ्या. एक दालचिनीचा चांगला गोल आकार तुकडा बघून घ्या. मोठा तुकडा घेऊन त्या तुकड्याला, दालचिनीच्या तुकड्याला एक 10 रुपयाची किंवा 100 रुपयाची, 200 रुपयाची, 500 रुपयाची तुमच्याकडं जेवढ्या पैसे म्हणजे नोट असेल जी, ती गुंडाळून घ्यायची आहे. नीट दालचिनीच्या तुकड्याला ती नोट गुंडाळून घ्यायची आहे. एका वाटीत 11 लवंग आणि एक नोट गुंडाळून घेतलेला दालचिनीचा तुकडा. माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर ती वाटी माता लक्ष्मी समोर ठेवायची आणि त्या वाटीतल्या वस्तूंची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवसापर्यंत ती वाटी तिथेच ठेवा. मनापासून प्रार्थना करत राहा की माझ्या घरात पैसा अडका भरभरून येऊ दे. माता लक्ष्मी अखंड वास कर. माझ्या घरात कशाला कमी पडू देऊ नको. माझ्या घरातले सगळे दुःख, त्रास, चिंता, संकट दूर कर. देव्हाऱ्यात तसंच राहू द्या ती वाटी. दुसऱ्या दिवशी एका स्वच्छ कपड्यात 11 लवंग आणि तो दालचिनीचा तुकडा त्या नोटेसकटच बांधून कपाटात ठेवायचा आहे. तर असं तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला करायचं आहे. 11 पौर्णिमा हा उपाय सलग केल्याने घरात पैशाला कधीच कमी पडत नाही. दर पौर्णिमेला लवंग आणि दालचिनीचा तुकडा आणि एक नोट तुम्हाला नवीन घ्यायची आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, पण करून बघा. जुन्या लवंग दालचिनी तुम्ही घरात वापरली चालेल. नोट असेल ती ठेवून द्यायची आहे. नोट असेल ती ठेवून द्यायची आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाल तेव्हा त्या जमलेल्या पैशांनी म्हणजे 11 पौर्णिमा तुम्ही सलग हा उपाय कराल. आता मध्ये तुम्हाला काही 4 दिवस वगैरे आल्या तर पुढच्या पौर्णिमेला हाच उपाय केला तरीही चालेल. 11 पौर्णिमा कॅलेंडरवर लिहून ठेवा. तुमचा जेव्हा जेव्हा हा उपाय होईल असा 11 पौर्णिमा करा आणि जमलेल्या पैशांनी तुमच्या देवीच्या ओटीचे साहित्य घेऊन तुम्हाला ओटी भरायची आहे. हा उपाय खूप प्रभावशाली आहे. आयुष्यात दारिद्र्य तुमच्या घरात कधी येणार नाही. तुम्ही नेहमी पैशात खेळाल.
घर, गाडी, मुलांची शिक्षण, विदेशात जाण्याचं स्वप्न, प्रत्येक स्वप्न तुमचं पूर्ण होईल. इतका साधा सोपा उपाय पण छान आहे. त्या लवंगा आणि दालचिनी कृपया नॉनव्हेज करताना वापरू नका. तुम्ही साधं व्हेज जेवण करत असाल त्यात टाकलं तरीही चालेल. त्याचबरोबर घरातील वातावरण कायम प्रसन्न सकारात्मक राहील. घरात आरोग्य लाभेल, म्हणजे सुख शांतीसुद्धा या उपायाने तुम्हाला मिळेल. आणि पैसा तर मिळेलच, म्हणजे विनाकारण घरात पैसाही खर्च होणार नाही. घरात आजारपण पण कधी येणार नाही. इतका छान उपाय आहे. आणि ज्या नोटा जमतील तुमच्याकडं पैसे, त्याने जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली त्या साहित्याने, त्या पैशाने घेऊन साहित्य, तर बघा तुमची कुलदेवी कायम प्रसन्न राहील तुमच्यावर. घरात संध्याकाळी उद्या 5 लवंग, कापूर व हिरव्या 3 वेलची जाळून धूप करा. यामुळे माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णू प्रसन्न राहतील. घरातील इडापिडा, नकारात्मकता, नजर बाधा निघून जाईल. उद्या हनुमान जयंती आहे. दिवसभर जय श्रीराम जप करा. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल. मंदिरात जाऊन हनुमानाजवळ एक दिवा लावा. 11 काळे उडदाचे दाणे अर्पण करायचे आहे. मंदिरात 1 वेळा रामरक्षा, 1 वेळा हनुमान चालीसा पठण करा. आता तिथं गर्दी असेल तर घरी येऊन पठण केलं किंवा मोबाईलवर लावून ऐकलं तुम्ही तरीही चालेल. घरी येताना हनुमानाच्या पायाजवळील किंवा हृदयाजवळील थोडासा शेंदूर घरी आणून तुमच्या मुख्य दाराला लावायचा आहे. घरात तुमच्या कधीच नावाला सुद्धा संकट येणार नाही. उद्या जमलंच पिंपळाखाली 1 दिवा लावा. पिंपळाला स्पर्श नाही केला तरी चालेल. थोडंसं पाणी अर्पण करा. 1 दिवा लावा. लक्ष्मी नारायण कायम प्रसन्न राहील. यातील जेवढे उपाय जमतील नक्की करा. मी म्हणाल काहीच जास्त उपाय मी तुम्हाला सांगितलेले नाही आहे. जेवढे जमतील तेवढे नक्की करा. पैशांसंबंधी सगळे प्रॉब्लेम दूर होतील आणि लगेच तुमचा त्या क्षणापासून गोल्डन पिरियड नक्कीच सुरू होईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा. चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.